बस की बस, आता काय फॅक्टरी पत्र सोडायला येतात काय? नाही नाही, हा बस बस, हे असं हसत राहा बघा. तुम्ही हसवता म्हणून हसते. आम्हाला काय आता तेच काम आहे सात जलम. म्हणजे हसत आणि तुम्हासनी हसवत जगायचं बा. हा, हे मात्र खरंय. तुम्ही खुश आहे ना? हो, खूप. पाणीपुरी खायला जायचं काय? आत्ता नाही नाही, आत्ता नको. का? चला की. शाळेत जायचंय मला, तास आहे माझा. घ्या, आला काय तुमचा तास आणि मध्ये जावा. तुम्ही वेळेत खाऊन घ्या. पण काय पाणीपुरी? अधिपती जॉक केला, जॉक. जोक. खातो खातो, तुम्ही बी वेळेवर खाऊन घ्या. तुम्ही पण वेळेवर खाऊन घ्या. हो. बरं चला, येऊ काय? हा ठीक आहे. नक्की काय? मी थांबा म्हटलं तर थांबणार आहात? तुम्ही म्हणून तर बघा. थांबा मग. काय 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 करताय तुम्ही? खाली उतरा. तुम्ही थांब म्हणला, थांबलो. खाली उतरा. कोणी बघितलं तर काय म्हणतील? कोण काय म्हणणार आहे तेव्हा? गाडी आपली, शाळा आपली, माणसं आपली, कोण काय म्हणणार आहे? आता तुम्ही जा म्हणत नाही तर काय जात नाही बघा. आणि तुम्ही बी जायचं नाही कुठं. थांबा इथे. अधिपती, तास आहे माझा, मला शाळेत जायचंय. तुम्ही आधी खाली उतरा बरं. नाहीतर एक काम करा, तुम्ही माझ्या बरोबर शाळेत चला. तसंच करूया. चला चला, वर्गात या तुम्ही. तेवढंच तुमच्या कानावर पडेल. काय? 9वीचा अभ्यास झालं. मास्तरीनबाई जाग्या झाल्या. आली का तुमची गाडी परत अभ्यासावर? अधिपती, तुम्ही आधी खाली उतरा बरं आणि चला माझ्या बरोबर वर्गात. खरंच म्हणते मी. हो, काही येड्या का खोड्या असलं काय सांगू नका. अधिपती, अहो आई साहेब. हा आई साहेब. हा अधिपती, पोचला का तुम्ही फॅक्टरीत? हा नाही अजून. मग कुठं आहे सा? शाळेत आहे आता. अजून शाळेत? शाळेत रमला का काय तुम्ही? नाही नाही, निघालतोच आता, फॅक्टरीतच चाललोय. हा मग जावा, पोचा लवकर फॅक्टरीत. हा हा. आणि तुम्ही काय ते काम काय सांगणार होतं मला? हा, ते आज गुळाचं पॅकिंग करतायत, तर जरा जाऊन तुम्ही स्वतः लक्ष घाला. काही भेसळ नको व्हायला, नाही का? नाही आहे की, माझं लक्ष आहे. आजच्या सगळं काम संपून टाका. काय तुम्ही स्वतःहून लक्ष घातलं ना तर ते कामगार टाइमपास करत बसणार नाही. हा, बघा जरा तुम्ही स्वतः. होय होय, चाललोयच मी आता, करतो. हे आज एवढं करून घ्या, मग बाकीची कामं सांगतो आम्ही तुम्हाला. काय? बरं बरं, चालतंय चालतंय. ठेवू काय? ठीक. हा ठेव. काय झालं? मास्तरीनबाई सॉरी, पण मला आता फॅक्टरीत जायला लागतं हो. आई साहेबांनी एक काम सांगितलं. ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. रागवला नाही ना? मी कशाला रागवेन? तसं नाही, आता तुम्ही थांबा म्हणला आणि मला आता नेमकं जायला लागते गडबडीनं जरा. ठीक आहे, तुम्हाला काम आलं ना, जा तुम्ही. मागच्या जन्मी का नाही ढीग पुण्य करून ठेवलेलं असणार बरं काय आम्ही. म्हणताना तुमच्यासारखी समंजस बायको मिळाली आम्हाला. अधिपती, तुम्ही आहात समंजस. तुमच्या एवढं समंजस नाही. तुम्ही तुम्ही आहे जाऊ, तुमच्यावर कोण आहे काय? इशेच नाही. बरं येऊ काय? बाय. अक्षरा, हा बाबा. येऊ? हो, या ना. तू काही कामात आहेस का? हा, जरा पेपर तपासत होते. मी नंतर येतो वाटल्यास. नाही नाही, बोला ना. शाळा व्यवस्थित सुरू आहे? हो, अधिपतींमुळे. चांगलं आहे, पण बाळा सावध राहा. का? काय झालं? भुवनेश्वरीनं मला चॅलेंज दिले. कसलं? ती म्हणे आधी तुला घराबाहेर काढणार आणि त्यानंतर मला. असं म्हटलं मॅडम? बाबा, हे घर तुमचं आहे. अक्षरा, सध्या ती या घराला वेटोळ घालून बसली आहे ना, आणि आपले हात दगडाखाली आहेत अधिपतीमुळे. ऐक, ती तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी जे जमतील ते प्रयत्न करणार. तू सावध राहा. या घराला, इथल्या माणसांना आणि अधिपतीला धरून राहा. मी सांगितलेलं लक्षात आहे ना? कुठल्याही परिस्थितीत तू हे घर सोडणार नाहीयेस. हो बाबा,
मी हे घर, इथली माणसं, हे सगळं सोडून कुठेही जाणार नाही. ए करा रे लवकर आवरा चला. ए ओंक्या, सगळं नीट झालं का पॅकिंग? मी सगळं व्यवस्थित चेक केलं, तू काळजी करू नकोस. एक काम कर की, अजून एक कप चहा आणच. आणतो. हा बरोबर. रव्या हा औरा बर किती पॅकिंग बाकी आहे अजून? मला वाटतं 300 बॉक्स बाकी आहेत सरकार. 300 बाकी आहेत. तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घाला. आतापर्यंत असं कवा झालं नाही. भेसळ व्हायला लागले असं आईसाहेबांनी सांगितलंय. हे कामगार आहेत नवीन, तुम्ही घाला लक्ष स्वतःहून घाला. होय होय होय. बाबा गरमागरम चहा. मंडळा बरे बाबा. ए व्यवस्थित बाबा, जपून ठेव. टाली. टाळी. अरे फुगला तोंडाच्या. टाळी नाही रे, तुला एकट्याला हुशार समजत होतो. ओके, मी अख्ख्या फॅक्टरीत तू बी असं करायला फुकल्यावर. टाली नव टाली तुमच्या ते कॉम्प्युटरचं असते की ते का मोजमाप करायचं काय ते सॉफ्टवेअरचं अकाउंट वाला टाली म्हण ना. टाली टाली हा, त्याचा रिपोर्ट रेडी आहे, मी घेऊन येतो. पडदिशी आण. सरकार तुम्ही दमला असाल. होय रे, 3 कप चहा पिलो तरी झोप जाईना वरदा राव्या. मला काय वाटतं तुम्ही घरला जाऊन आराम करा. अहो आम्ही बघतो सगळं इथं. नाही नको, आई साहेबांनी लय महत्वाचं काम सांगितलं बाबा. मला इथं थांबून बघू दे सगळं. तसं आज कामगार पण कमी आहे. एक काम करूया, अजून 1 तासभर होईल तेवढं उरकूया. भार राहिलेलं उद्या सकाळ येऊन संपून टाकूया. हा चालेल. आत्ता स्पीड लावा. हो होय. हे आवरा रे, पटपट आवरा. चला हे चल घेते बाहेर. हे वर ठेवा. अजून कसे आले नाहीत अधिपती? खूप रात्र झाली. फोन पण का उचलत नाहीयेत? ताई, अधिपती दिवसभर बाहेरच आहेत, घरला आलेच नाहीत. ते जास्तीत जास्त कामात अडकून राहावेत अशी व्यवस्था आम्ही केली. हा, म्हणजे ते कामात बिजी आणि शाळेत बिजी. मग दोघं संसार करणार कधी? तेच तर, त्यांचा संसार होऊच द्यायचा नाही. ओंक्या फडदिशी दिशी जाऊया. चल लवकर. नाही ते काम राहिलेलं संपून टाकूया की महाराज. आज काय करायला? नाही एक काम करूया, एक अर्धा कामगार वाढूया आज. खरं ते आज उरकूया. चावी कुठे गेली? हा तू ये, चल ये लवकर ये. चल हा, निघालो मी. चल. चावी तिकडे आहे. तुम्ही निघालात पण? होय निघालो. आज लय ढीक काम आहेत मास्तरीन बाई. अहो पण चहा नाश्ता तरी घेऊन जा. आज बाहेर खाणार सगळं मी. कशाला बाहेर? नाश्ता तयार आहे. नको, क्या वाट बघत असेल. आवरू दे मला. अहो आवरायला कुठे नाही म्हणते मी. हे घ्या. काय बघताय का माझ्याकडे? खा पटपट. हा ठीक आहे, असू दे की. आता एवढं कुठं करता, राहू दे. तुम्ही काय उपाशी जाणार का अधिपती? हे घ्या. काय शाळेत जायचं असेल ना तुम्हाला बी. मला आज सुट्टी आहे, तुम्ही बोलण्यात वेळ घालवू नका. हे घ्या. भाजल अहो थोडं तरी घ्या अजून. नाही भाजल. खरंच भाजल. अहो अधिपती थोडं तरी खाल्लं असतं अजून. मला झालं लेट. चला येऊ काय? थांबा. हे घ्या, चहा घ्या.
चहा कशाला आता राहू दे, मला उशीर झाला. हो ठीक आहे तुम्ही जावा फॅक्टरीमध्ये, मी डबा पाठवते. अहो डबा कशाला पाठवून देताय आता? अधिपती डब्याचं काय करायचं ते मी बघते. अहो, एवढं कशाला काय करत बसताय? अहो, मी माझं म्हटलं ना मी डब्याचं काय करायचं ते बघते. तुम्हाला काय करायचं ते करा, दुसऱ्याच्या मताचा आदर ठेवतो बाबा. मी तुम्हाला काय करायचं ते करा. चला येतो. काय हो थँक्यू बरं काय. थँक्यू का? अहो मला खरंच एवढं भारी वाटलं की नाही. तुम्ही बारक्या पोरावर मला असं मागं मागं फिरून फिरून बरवत होता, एवढ्या गडबडीत मी मला लय भारी वाटलं. अहो त्यासाठी थँक्यू कशाला? असं कसं तुम्ही म्हणताय की नाही, आपल्या माणसाला बी असं गृहीत नाही धरलं पाहिजे. कवा कवा थँक्यू बी म्हणलं पाहिजे, मनातलं सांगून टाकलं पाहिजे. मला खरंच मनापासून लय भारी वाटलं, म्हणताना मनापासून थँक्यू. तुमचं थँक्यू ऐकते मी, पण मी सांगेन ते सगळं ऐकता का तुम्ही? हा तुम्ही सांगून तर बघा, सगळं ऐकतो का नाही बघा. हा शाळा शिका. आली का परत तुमची गाडी आणि शाळेवर? अहो सारखं शाळा 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 करू नका. काय पुढे जावा जरा. सारखी सारखी तुमची अर्धाची कदा मूळ पदावर आणू नका. चला येतो. आणि पुन्हा एकदा थँक्यू मास्तरीन बाई. या घरची कथा मूळ पदावर आणल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. अजय मी करू चहा? द्या. आजी गेले 2-3 दिवस झाले मी बघतेय तुम्ही पूर्वीसारख्या बोलत नाही माझ्याशी. आता काय बोलायचं तुझ्याशी? म्हणजे उठ सूट तू माझ्या लेकीला काय बाय बोलशील, आणि मी का बोलावं तुझ्याशी? आजी मी काय, तू जास्त शिकलेली म्हणून तुला समजा कळतं, नाही आणि आम्ही तेवढी येडी. नाही आजी, असं नाहीये, असं नाहीये अजिबात. मग कसं आहे सांग ना. जवा तवा बघावं तू तिला आडकाठी करतेस. तिनं म्हणलं शाळेत जाऊ नकोस, तू शाळेत जायला लागलीस. त्या दिवशी काय म्हणलीस, मी तुम्हाला सासूचा हक्क देणार नाही. ठीक आहे बाई, ती आधिपतीची सख्खी आई नाही म्हणताना तुला वाटलं असेल तसं, पण एखादी सख्खी आई सुद्धा आधिपतीसाठी करणार नाही ना. एवढं केलंय भूमीनं त्याच्यासाठी. मी स्वतः बघितलंय. चारू आज दिवसभर बाहेर असायचे कामासाठी, समदो भूमीनंच एकटीनं सांभाळलाय ती. शिकली नाही भूमी, पण माणसं जपण्याची कला आहे तिच्याकडे. म्हणताना 20-22 वर्ष झालं तरी समदे नोकर इथं काम करतात अजूनपर्यंत. तुला काय कळलं यावर भूमीबद्दल काय मत बनवलंस हे तुझं तुला माहित. पण फक्त मी तुला एवढंच सांगते, एक बाजू ऐकून भूमीबद्दल काय बाय बोलू नकस. म्हणजे गेल्या 4-5 दिवसात तू भूमीबद्दल काय काय बोललीस ना, समजा ऐकलंय मी. मला सुद्धा मान्य आहे, भूमीला चारुवास आवडलं होतं. तिला हे घर आवडलं, घरातली माणसं आवडली. ह्या अधिपतीला तर तिनं मुलासारखंच मानलं, म्हणून ती इथं राहिली आणि आम्हाला इथं बोलावलं. अधिपती तिला खरंच आई मानत होता, म्हणून तू त्याच्यापासून लांब जाऊ शकली नाही. तिला खरंच असं वाटायला लागलं का तीच अधिपतीची आई आहे. आणि जेव्हा ती अधिपती बरोबर चारुहासची पण काळजी घ्यायला लागली, तेव्हाच ती त्यांच्याकडे वळली गेली. तिला स्वतःला झोकून दिलं, चारुहासला पती मानलं, गळ्यात मंगळसूत्र घालायला लागली, कपाळाला कुकू लावायला लागली. कारण तिला आशा होती एक ना एक दिवस तो तिला बायकोचं स्थान देईल, कारण त्यांचा मुलगा तिला आई मानतो. जेव्हा तिनं तिच्या मनातला विचार त्यांना सांगितला, तेव्हा त्यांनी तिला दूर केलं, तिच्याशी वाईट वागू लागली. तिनं घरासाठी आधिपतीसाठी काय काय केलं हे क्षणात विसरून गेले ते. मग भुई चिडली आणि त्यांच्याशी वाईट वागू लागली. तू बाई म्हणून तिचं मन समजून घे की. तू तिच्या जागी असतीस तर काय केलं असतंस, तू काय विचार केला असतास हे समजून घे की.
मॅडम आत येऊ? या बोला. कामात आहात? कामात असतो तर तुम्हाला आत या म्हणलं असतं का आम्ही? मॅडम चहा घ्या ना. दिसतंय नव, ठेवा तिकडं. हॅलो, जावा. मॅडम बोला की. काही नाही. काय नाही? मग परत कशा पायी आलात? सहज. सहज? सुनबाई तुम्ही काय बी सहज करत नाही एवढं तर नक्की कळलंय आम्हाला. मॅडम माझ्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ प्लीज. हे बघा, माणूस काहीतरी वागतोय म्हणून गैरसमज निर्माण होतो की नाही? म्हणजे तुम्ही पण वागलाच की आमच्या बरोबर. अजूनही वागतायसा. मनात येईल ते बोलता, मनात येईल तसंच वागता. मॅडम मी 1000 वेळा सॉरी जरी म्हटले ना तरी माझी ती चूक भरून निघणार नाही. मला माहिती आहे. मी खूपच बोलले तुम्हाला. माझं चुकलं मॅडम, माझं खरंच चुकलं. काय सुनबाई, अशा चुका करण्याआधी 1000 वेळा नाही 1,00,000 वेळा विचार करावा माणसाने. मला कल्पना आहे त्याची. नाही सुनबाई, तुम्हाला कल्पना असती तर एक बाजू ऐकून तुम्ही एवढं बोलला नसता. चुकलं माझं मॅडम. काय म्हणल्या? चुकलं माझं. मी फक्त एकच बाजू ऐकून असं रिॲक्ट व्हायला नको होतं. मग आता आता काय म्हणणं काय आहे तुमचं? मॅडम मला तुमची बाजू ऐकून घ्यायची. आमची बाजू? हो मॅडम. हे काय तुमचं मध्येच? मॅडम खरंच मला तुमची बाजू ऐकायची. आणि आमची बाजू ऐकून तुम्ही काय करणार आता? मला समजून घ्यायची मॅडम तुमची बाजू. खरं तर मी हे आधीच करायला हवं होतं, पण मी तेव्हा मूर्खपणा केला. रागाच्या भरात मी केवढं बोलले तुम्हाला. सॉरी मॅडम, माझं खरंच चुकलं. पण आता मला तुमची बाजू समजून घ्यायची. नाही, नाही सांगू शकत आम्ही तुम्हाला आमची बाजू. का मॅडम? आमची मर्जी. अहो मॅडम, तुम्ही मला सांगितलंच नाही तर मला कळणार कसं? आणि आपण एक कुटुंब आहोत ना. आपण एकमेकांना एकमेकांची सुखदुःख सांगितली पाहिजे. आमची दुःख तुम्हाला आता सांगून काय उपयोग होणार आहे? हा, जेव्हा जे भोगायचं ते भोगलं की आम्ही. आता त्या सगळ्या आठवणी नग भूतकाळ मागं टाकून आम्ही पुढे गेलोय. मॅडम भूतकाळाचा परिणाम वर्तमान आणि भविष्यावर होतोच ना. आम्ही लई प्रयत्न केला भूतकाळ मागं ठेवायचा, पण तो पुन्हा पुन्हा आमच्या समोर येतोच. भूतकाळापासून सुटका नाही होत. भूतकाळ सारखं डोसकं काढत राहतो वर. किती बी पुढं पळालं तरी भूतकाळ काही पाठ सोडत नाही. मॅडम लहान तोंडी मोठा घास घेते, त्यासाठी मला माफ करा. मला माहितीये काय झालं, पण तरी विचारते. भूतकाळापासून तुम्हाला पाठ का सोडून घ्यायची? मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला. मॅडम हे बघा, मला असं वाटतं तुम्ही जर मला तुमची बाजू सांगितली तर कदाचित आपलं नातं सुधारेल, आपल्यातला ताण कमी होईल. म्हणून म्हणते मॅडम, प्लीज सांगा ना तुमची बाजू. आमची बाजू नाही, हार आहे ती. पण मॅडम असं काय झालं की ज्याने तुमचं नातं एवढं बिघडलं? बाबा चांगले आहेत, प्रेमळ आहेत, मग ते तुमच्याच बाबतीत एवढे कठोर काय आहेत? कदाचित त्यांना नको असताना तुम्ही या घरात घुसलात असं त्यांना वाटतं. हो,
त्यांना नग असताना आम्ही या घरात नाही घुसलो. त्यांनी आम्हाला मानाने बोलिवलं म्हणून इथं आलो. काहीतरी अर्धवट ऐकून तेच खरं मानताय तुम्ही. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. माहिती ना हो तुम्हाला. शिकला नाही वाटत तुम्ही शाळेत. हा मॅडम मी तेच म्हणते, मला नाण्याची दुसरी बाजू समजून घ्यायची आहे. मला सांगा ना प्लीज. तुम्हाला सांगायची गरज नाही वाटत आम्हाला. माझ्यासाठी नको, अधिपतींसाठी तरी सांगा. त्यांना सगळंच माहित आहे. शपथ आहे मॅडम तुम्हाला अधिपतींची.